हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमीमध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण बीएड सीईटीचे पीवायक्यू सिरीज पाहणार आहोत आणि ही पीवायक्यू सिरीज तुम्ही जर फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेच वेगळे क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत, बिकॉज या सर्व क्षेत्रांमधून तुम्हाला बीएड सीईटीसाठी क्वेश्चन्स विचारले जातात, त्याची प्रॅक्टिस आपण आज करणार आहोत। तर सुरुवात करण्या अगोदर पाहूयात, आपण टेस्ट सिरीज आहे आपली ग्लोबल ऑनलाईनमध्ये बीएड सीईटीसाठी। तर ह्या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट असतील, 50+ मॉक टेस्ट असतील, सर्व प्रश्न उत्तरांसहित परीक्षा पॅटर्ननुसार टेस्ट असेल आणि ह्याची फीस 999। त्यानंतर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ह्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन आपलं ॲप आहे तो ॲप इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता। त्यानंतर तुम्हाला कंप्लीट कोर्ससुद्धा दिलेला आहे बीएड सीईटीसाठी आणि एल सीईटीसाठी। आणि बघा, जे विद्यार्थी बीएड सीईटी 2027चं प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी आपले जे बॅचेस आहेत ते बॅचेस सुरू झालेले आहेत, ॲडमिशन सुरूच आहे, तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। बघा, क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला, खालीलपैकी कोणता शब्द गटाशी संबंधित नाही। चला, गटाशी संबंधित नाही म्हणजे काय, ऑड काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। ऑप्शन दिलाय इंच, लिटर, यार्ड, फूट। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा, जो इंच आहे, इंच झालं, त्यानंतर यार्ड झालं, फूट झालं, हे काय, लांबी मोजण्याचं एकक, लांबी मोजण्याचं एकक। बट जे लिटर आहे, लिटर आपण कशामध्ये म्हणजे द्रव पदार्थ, ठीक आहे, द्रव पदार्थ म्हणजे बघा, लिटरमध्ये आपण दूध झालं, पाणी झालं, या किंवा रॉकेल झालं, अशा जे द्रव पदार्थ जे असतात, ठीक आहे, त्याचं एकक आहे ते मोजण्याचं, त्यामुळे लिटर हे काय आपलं वेगळं असणार। पुढचा प्रश्न बघूयात आपण। तर खालील क्रमांक मालिकेत रिक्त जागेमध्ये योग्य पर्याय। रिक्त म्हणजे फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग नंबर सिरीज विथ द करेक्ट ऑप्शन। नंबर सिरीज दिलेला आहे, क्वेश्चन बघूयात काय आहे। 6WC, 11TE, 16QG, 21NI, ठीक आहे, त्यानंतर 31HM। ह्याच्यामध्ये काय तुम्हाला समजतंय एक गोष्ट बघा, 6च्या पुढे 7, 8, 9, 10, 11 प्लस 5 गेलं आपण, त्यानंतर 11च्या पुढे 12, 13, 14, 15, 16 प्लस 5 गेलो, त्यानंतर 17, 18, 19, 20, 21 प्लस 5 गेलो, मग इथे सुद्धा प्लस 5 मी गेली, ठीक आहे, 21 मध्ये 22, 23, 24, 25, 26, ओके। 26च्या पुढे आपण 5 गेलो, किती येणार, 27, 28, 29, 30, 31, म्हणजे पहिले इथे काय 26 येणार। 26 कुठे तिथं इथे, डायरेक्टली ऑप्शन नंबर बी द्या, ठीक आहे। तरी पुढचं बघूयात आपण अजून काय आहे। आता इथे काय आहे, सी आहे। आता डब्ल्यू, आता आपण इथे जर मागे गेलो म्हणजे बघा, टीच्या मागे गेलो, ठीक आहे, टीच्या मागे म्हणजे टी नंतर UVW म्हणजे -3, ठीक आहे, डब्ल्यूच्या मागे 3 गेलो तर टी येणार, ओके। क्यूच्या इथे बघा, क्यू नंतर RST -3, ठीक आहे, त्यानंतर इथे पण एन नंतर बघा OPQ -3, तसंच इथे पण काय करू आपण -3 जाऊ, म्हणजे काय घेऊ बघूयात, के घेतलं तर के नंतर LMN, बरोबर, ठीक आहे। तसंच एच नंतर जर आपण गेलो IJK म्हणजे -3। आता त्याच्यानंतर बघा, आता सी आहे, सी नंतर काय केलंय +2, ई नंतर +2, जी नंतर +2, आय नंतर +2, के नंतर +2, ठीक आहे। म्हणजे काय होतंय की लगेच तुम्ही उत्तर काढू शकता, पहिला इथे +5 गेले, त्याच्यानंतर -3, नंतरच्या इथे काय गेलेलं आपण डायरेक्टली 2। मग हे कसं करू शकता, आता मी एकदम सिंपल वेने इथे लिहून देते, ठीक आहे, कारण की तुम्हाला मी इथे व्यवस्थित दिसणार नाही। क्वेश्चन CWC, 11TE, 16QG, 21NI, 31HM। 6 नंतर 7, 8, 9, 10, 11, ठीक आहे, +5, इथे -3 होतं, इथे +2 होतं, तसं इथे +5, -3, +2, +5, -3, +2, +5 किती येते इथे 26, -3 किती येते के, त्यानंतर +2 के, इथे पण +5, -3, सॉरी इथे -3, ठीक आहे, -3 आणि इथे +2, समजले, म्हणजे पहिला +5 -3 त्यानंतरला +2 अशी सिरीज दिलेली होती। पुढचा प्रश्न,
एक कार ए बिंदूपासून सुरू होते आणि 5 किलोमीटर उत्तर दिशेने जाते, नंतर उजवीकडे वळते 4 किलोमीटर जाते पूर्वेला आणि शेवटी ती उजवीकडे वळते 5 किलोमीटर दक्षिणेला जाते, तर ए बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न विचारले. आता इथे काय दिशा ज्ञान म्हणजे काय डायरेक्शनवरचा क्वेश्चन दिले आहे ते. तर डायरेक्शनच्या क्वेश्चनमध्ये चला पहिलं डायरेक्शन माहित पाहिजे आपल्याला. काय केलं आपण, ए बिंदूपासून सुरू होते आणि 5 किलोमीटर उत्तरेला म्हणजे वरती, ठीक आहे. 5 किलोमीटर काय सांगितले, ए पॉइंटिंग 5 किलोमीटर नॉर्थ, ठीक आहे. इथून सुरुवात केलं म्हणजे इथे ए बिंदू, त्यानंतर उजवीकडे वळते आणि 4 किलोमीटर पूर्वेकडे, ठीक आहे. बघा टर्न राईट अँड 4 किलोमीटर, त्यानंतर पुन्हा उजवीकडे 5 किलोमीटर. तर ए बिंदूपासून कोणत्या दिशेला, आता तो कोणत्या दिशेला आहे मला सांगा. बघा इथून ए बिंदूपासून ही दिशा कोणती आहे, पूर्व आहे ना, म्हणजे पूर्व म्हणजे कोणती आहे, ईस्ट म्हणजे काय, पूर्व. ऑप्शन नंबर सी. याची शॉर्ट ट्रिक सुद्धा मी सांगितली होती तुम्हाला, उ पु द प म्हणजे काय, उत्तर म्हणजे नॉर्थ, पूर्व म्हणजे ईस्ट, दक्षिण म्हणजे साऊथ, इथे वेस्ट. म्हणजे बघा ए बिंदूपासून 5 किलोमीटर उत्तर म्हणजे उत्तरेला 5 द्यायचं, उजवीकडे किती 4, पुन्हा उजवीकडे 5, सेम सेम कट करायचं. दिशा कुठे आता, ईस्ट म्हणजे पूर्व. ही सुद्धा शॉर्ट ट्रिक तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता इथं तीनपेक्षा वेगळा म्हणजे ऑड काय. बघा बीजगणित, अंकगणित, भूमिती, गणित. मला सांगा हे जे आहे तिन्ही पण म्हणजे बीजगणित झालं, अंकगणित झालं, भूमिती म्हणजे जॉमेट्री, हे सगळे गणिताचे प्रकार आहेत ना, टाइप्स, गणिताचेच प्रकार झाले ना ते. बघा ते गणिताचेच, आणि गणित हा काय आहे, पूर्ण होल सब्जेक्ट आहे. होल सब्जेक्ट म्हणजे काय, संपूर्ण विषय गणित. जसं म्हणजे लँग्वेज मराठी, इंग्रजी, गणित. गणिताचे सबच म्हणजे असं बघा, आता एखादा टाईप असेल त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी क्लॉक घेतलं, घड्याळ, त्याच्यामध्ये आपले बरेच टॉपिक होतात ना, म्हणजे अँगल काढणे झालं, त्याच्यानंतर मिरर इमॅज झालं, वॉटर इमॅज झालं, त्याच्यानंतर असे बरेच टाईप येतात ना त्या घड्याळ टॉपिकमध्ये. तसंच आता गणित आहे, गणित मधले हे काय आहे, टाईप आहेत. कोणते कोणते म्हणजे गणितातलेच हे आहेत, भाग आहेत. कोणतं बीजगणित, अंकगणित, भूमिती, ठीक आहे. म्हणजे काय वेगवेगळे ब्रांचेस आहेत गणिताचे, आणि गणित काय आहे, होल सब्जेक्ट आहे म्हणजे मुख्य विषय आपण म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर डी करेक्ट. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता शब्द गटाशी संबंधित नाही. आता संबंधित नाही म्हणजे तेच ऑड काय. बघा आता काकडी, गाजर, बटाटा, टोमॅटो. मला सांगा काकडी झालं, त्यानंतरला गाजर झालं, टोमॅटो झालं, हे काय होतात, जमिनीच्या वर उगवतात, राईट. बट ते बटाटा आहे तो काय होतो, जमिनीच्या आतमध्ये उगवतो, राईट ना. ते जमिनीच्या काय आतमध्ये, बटाटा काय जमिनीच्या आतमध्ये उगवतो. त्यामुळे काय ना ऑप्शन नंबर सी करेक्ट. दिलेला क्रमांक मालिकेत हरवलेला क्रमांक शोधा. फाइंड द मिसिंग नंबर इन द गिवन नंबर सिरीज. आता ही नंबर सिरीज दिलेली म्हणजे बघा 3, 9, 27, 81. काय करणार बघा, 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81, 81 3 जा किती येणार, 3 1 जा 3, 3 8 जा 24, 3 2 4 3. ऑप्शन नंबर ए काय येईल करेक्ट. बघ असेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारले जाणार आहे, त्यामुळे क्वेश्चन सगळे सॉल्व करायचे, इग्नोर करायचं नाही. पुढे खालील दोन विधानांचा विचार करा. म्हणजे विधान दिले, कुत्र्यापासून सावध राहा. आमचे कुत्रे भुंकत नाही पण ते खऱ्या पाहुण्यांना आणि घुसखोरांना ओळखण्यासाठी काय आहेत, प्रशिक्षित आहेत. म्हणजे बघा कुत्र्यांपासून सावध राहा, काय दिले, कुत्र्यांपासून सावध राहायचंय. म्हणजे आमचे जे कुत्रे आहे ते भुंकत नाही, त्यांना खऱ्या पाहुण्यांना आणि बघा आता बरेच जण ना कुत्रे पाळतात, राईट ना, कुत्रे पाळतात. मग ते काय काही जंगली प्राणी सुद्धा असेल बघा, ते डायरेक्टली चावतात. जंगली कुत्रे असतात ते डायरेक्टली चावतात ना, कोणी नवीन दिसलं गेलं की अंगावर भुंकतात. तसंच काही पाळीव प्राणी असतात. म्हणजे आता एखाद्या घर आपल्या घरामध्ये मांजर असतं, कुत्र्याचं पिल्लू असतं, ठीक आहे, त्याला आपण कसं रोज दिसतो, त्याला सवय असते, त्यामुळे ते आपल्याला काहीच करत नाही. पण जर कोणी अनोळखी पर्सन आला ना की तो काय भुंकतो किंवा तो चावण्याची पण शक्यता असते, राईट. तसं तर इथे सांगा भुंकणारे कुत्रे क्वचितच चावतात. मग भुंकणारे कुत्रे चावतात असं इथे ह्याच्यामध्ये काहीच सांगितलेलं नाहीये, त्यामुळे रॉंग आहे. आमचे कुत्रे घुसखोरांसाठी धोका देत, हो बरोबर आहे, कारण की आमच्या कुत्र्यांना तेवढं सेन्स आहे की ते जर अनोळखी कोणी दिसलं तर त्यांच्यावर ते भुंकतील किंवा त्यांना चावू शकतात. म्हणजे आपण काय ते आमचे कुत्रे म्हणजे आपल्यासाठी धोकादायक आहेत का, नाही, कारण की आमचे कुत्रे भुंकत नाही, ते खरं पण बघा त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे काय आहे, ते जर बाहेरच्या लोकांसाठी धोकादायक असू शकतात. त्यामुळे काय ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे काय, फक्त गृहीतक बी काय आहे, सूचित आहे. पुढे
खालीलपैकी कोणता वर्ष लीप वर्ष आहे? विच ऑफ द फॉलोइंग इयर इज अ लीप इयर? आता लीप इयर म्हणजे काय? तर लीप इयर म्हणजे ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जायला पाहिजे आणि ज्या शतकाला 400ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता मला सांगा, हे आहे 1900, हे आहे 2000, हे काय आहे 2100, हे काय शतक आहे. ठीक आहे. आता मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे आता इथे जरी 00 असेल, मी काय सांगितले ज्या वर्षाला 0 ने, पण हे वर्ष आहे का 00 नाही, हे शतक आहे. ह्याला जर 400 ने, कारण शतकाला 400 ने डिवाइड करायचं असतं. आता 1900ला मी 400 ने डिवाइड करणार. मला सांगा माझे बाकी किती येईल? बाकी किती येईल बघा. 400 त्रिक 4 चौक 16. ठीक आहे. 400 1600 1700 1800 1900 म्हणजे किती 300 बाकी उरते ना. मला सांगा मग माझा लीप वर्ष आहे का? नाही. आता 2000 झालं. किती? 2000. ह्याला मी 400 ने भाग दिलं. ठीक आहे. तर बघा 400 4 चौक 16 4 5 बघा 405 किती येणार? 400ला 5 ने डिवाइड केलं, उत्तर येईल ना आपलं 2000. त्यामुळे बाकी 0 आले. तसंच आता किती? आता मी इथे 2100 शतक आहे, त्याला पण 400 ने डिवाइड केलं, 5 की 2000 आणि 100 बाकी राहतील. आता 2023. आता ही वर्ष आहे, त्याला 4 ने भाग दिलं मी, 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 आणि 3 बाकी. मला सांगा ज्याची बाकी 0 आली त्याला पूर्ण भाग झाला तो लीप वर्ष, म्हणजे 2000 हे काय येईल? माझं लीप वर्ष येणार आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो आणि ज्या शतकाला 400 ने पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो. ठीक आहे. आणि तिसऱ्या वर्षानंतर चौथा येणारा वर्ष जो असतो लीप वर्ष असतो. ठीक आहे. पुढे जाऊयात क्वेश्चनकडे. एका घड्याळाच्या 2 सूचक 12 तासामध्ये किती वेळा जुळतात? म्हणजे हाऊ मेनी टाइम्स टू डू 2 हँड्स ऑफ अ क्लॉक कॉन्साइड इन 12 आवर्स. तर मला सांगा 12 तासामध्ये ते किती जुळतात? एक 12 तासामध्ये 11 वेळा आणि 24 तासामध्ये किती? त्याच्या दुप्पट म्हणजे किती? 22 वेळा ते एकत्र येतात. म्हणजे आपल्याला विचारले किती? 12 तासात. 12 तासात म्हणजे 11 वेळा. 24 तासात विचारलं असतं तर 22 वेळा आलं असतं. पुढे बघूयात कृत्रिम भाषेत म्हणजे कोडिंग रिकोडिंगचा क्वेश्चन आहे. तुम्हाला तपकिरी लाल फूल, लाल मोठा फुगा, फुल मोठं झाड अशासाठी तुम्हाला कोड दिले. तर काय करायचे आधी की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेम वाटेल ते तुम्हाला आधी बाहेर काढायचे. म्हणजे बघा आता इथे लाल आहे, इथे लाल आहे, मग आता या दोघांमधलं सेम काय मला सांगा? LOP नाही आहे, MIT हे आहे, मीटा आहे. ठीक आहे. तर मी काय केलं, इथे लालला काय दिलेलं आहे? कोड मीटा. पुढचा काय सांगितलं आपल्याला इथे? तर इथे मोठा. ठीक आहे. तिथे मोठा, इथे मोठा, म्हणजे या दोघांमध्ये काय सेम आहे बघा? KUN म्हणजे मोठासाठी काय आहे? KUN. ठीक आहे. त्याच्यानंतरला नेक्स्ट काय आहे? तर नेक्स्ट दिलेला आहे फूल. हा फूल आहे बघा, फूल आणि हा फूल, म्हणजे या दोघांमध्ये काय? SAN. म्हणजे फूलसाठी काय येईल? SAN. मला विचारलं काय आहे क्वेश्चन्स मध्ये की मोठासाठी KUN आहे. आता मोठासाठी काय झालेलं आपलं? KUN, बट ते ऑप्शन मध्ये आहे का? नाहीये. ठीक आहे, काय करत नाही. आता आपण पुढे बघूयात. फुगा. आता बघा तपकिरी, तर तपकिरीसाठी काय ना? LOP येणार. ठीक आहे. तपकिरीसाठी LOP. आता फुगासाठी काय ना? कारण की फुगा कुठे? वरती सुद्धा नाहीये, फुगा इथे आहे आणि इथे कुठेच नाही. फुगासाठी POI येईल. राहिला प्रश्न फूल मोठं झाड. फुलसाठी ऑलरेडी झाले, मोठासाठी पण झाले. झाडसाठी काय? झेवळ. तर मोठासाठी काय येणार आपलं? काय आलेलं आहे? बिग. मोठासाठी KUN आलेलं आहे. KUN ऑप्शन मध्ये नाही मे बी, ते KUN इथे मी देऊन ठेवते. ठीक आहे. KUN हे काय आपलं उत्तर येणार. पुढे बघा. 3 सलग संख्यांची बेरीज 126 तर सर्वात मोठी संख्या. The sum of 3 consecutive numbers is 126. Find the largest number. समजा 3 संख्या मी धरल्या, काय? x अधिक 1 x अधिक 2. यांची काय सांगितली मला? बेरीज किती आहे? यांची बेरीज किती आहे? 126 आहे. मला सांगा 1 2 3. 3x आलं, त्यानंतरला 3 नंबर आहे, त्यानंतर 126. x ला बाहेर काढलं मी, 126 प्लस आहे -3. 3x बरोबर किती? 25 24 23 म्हणजे 123 आलं इथे. ह्याच्यामध्ये x ला बाहेर काढलं, 123/3. 3 4 जा 12, 3 1 जा, म्हणजे x किती आला? 41. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की दी लार्जेस्ट नंबर, म्हणजे लार्जेस्ट नंबर x + 2 आहे. सो x म्हणजे 41 + 2 किती येईल? 42. 43 किती येणार? 43. ऑप्शन नंबर 3 काय येईल माझा? करेक्ट आन्सर येणार. पुढचा प्रश्न. आता विधान आणि स्टेटमेंट. ठीक आहे. वेन डायग्राम वरती क्वेश्चन तुम्हाला विचारलंय.
वेन डायग्रामचा क्वेश्चन म्हणजे काय, सर्व कुत्रे काय आहेत, प्राणी आहेत, राईट. सर्व कुत्रे प्राणी, बघा सर्व कुत्रे काय आहेत, सर्व कुत्रे प्राणी आहेत आणि काही प्राणी पाळीव आहेत, काही प्राणी काय आहेत, पाळीव आहेत. चला म्हणजे सम डॉग्स आर, बघा काय दिलंय, ऑल डॉग्स आर ॲनिमल्स आणि सम ॲनिमल्स आर पेट्स, सम ॲनिमल्स आर पेट्स. काय सांगितलंय, काही कुत्रे पाळीव प्राणी. मग काही कुत्रे पाळीव आहेत का, नाही, ऑलरेडी सर्व कुत्रे प्राणी आहेत, त्यामुळे काही कुत्रे पाळीव येणार नाही, त्यामुळे हा रॉंग आला. नेक्स्ट काय आहे, सर्व पाळीव प्राणी, सर्व पाळीव प्राणी हे प्राणी आहेत, ठीक आहे. सर्व पाळीव प्राणी हे प्राणी आहेत का, नाही, त्यातला काही भाग दिसेल, म्हणजे काही प्राणी हे पाळीव आहेत, त्यामुळे सर्व जे त्यांनी यूज केलेलं आहे ते रॉंग आहे. त्यामुळे दोन्ही पण नाही, म्हणजे एक किंवा दोन पैकी कोणताही नाही. ऑप्शन नंबर 3 काय येईल आपला, करेक्ट वन आन्सर येईल. पुढे बघा, जर 2 ला 3, 3 ला 4, 4 ला 5 आणि 5 ला 2 असं म्हटलं तर 3 + 5 किती, सिंपल 3 + 5, ठीक आहे. पहिलं बघा 3 ला काय सांगितलंय 4, 5 ला काय सांगितले आणि 5 ला 2. चला 4 + 2 किती, 6 येणार, ठीक आहे. किती, 6 येणार, राईट. म्हणजे किती येणार, ऑप्शन नंबर ए. पुढे सुधीर कुमारचा एकमेव पुत्र आहे, राणी रजनीची मुलगी आहे, कुमार राजनीचा सासरा, तर सुधीरचा राणीशी नातं काय, ब्लड रिलेशन. आता याची पिढ्यानुसार डायग्राम आपण काढूयात. काय सांगितले, सुधीर कुमारचा एकमेव पुत्र, ठीक आहे. सुधीर जो आहे तो कुमारचा एकमेव पुत्र, हा कोण आहे, कुमारचा, कुमारचा काय एकुलता एक पुत्र आहे, राणी रजनीची मुलगी आहे. तर राणी रजनीची मुलगी, कुमार रजनीचा सासरा आहे. बघ आता कुमार कोण आहे, रजनीचा सासरा, रजनीचा सासरा म्हणजे ह्या दोघांचं लग्न झालं असेल ना, तेव्हाच मग त्याचं बघा ह्याचे वडील मग तिच्या सासरा बरोबर लागते. आणि राणी रजनीची मुलगी दिली, आता राणी जी आहे, ठीक आहे, राणी जी राणी आहे तिला रजनीची मुलगी दिली. काय विचारले, सुधीरचा राणीशी, जिच्याशी संबंध विचारले तिच्यापासून सुरुवात करायचं सुधीरपर्यंतचा. ते कोण झाले, हे तर आई वडील आहेत, म्हणजे हे सुधीर काय आहे, ते राणीचे वडील आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर बी काय येईल, फादर आपला करेक्ट वन आन्सर येणार आहे, ठीक आहे. ही अशी PYQ सिरीज असणार आहे आपली. तर ह्याची जर तुम्ही कॉन्सेप्ट जी आहे ती पूर्ण क्लिअर करून ठेवा आणि अशाच टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारले जाणार आहेत, ठीक आहे. सो ही जी कॉन्सेप्ट आहेत, ही जी PYQ सिरीज फॉलो करा आणि मार्क्स नक्की मिळवा. आणि ह्याचा फायदा झाला तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला फॉलो देखील करा. थँक्यू सो मच.